श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मागील भागात आपण आजोबांची करारी ओळख करून घेतली. निशांत त्यांच्या समजावण्याने सगळं कारण समजला आणि तो वाणीला समजावायला गेला होता. आता या भागात आपण वाणी समजून घेईल का त्याला हे पाहूयात. वेळ न दवडता लगेच सुरुवात करूयात. कथेचे नाव आहे जीव भुलला माफिया लव्ह स्टोरी भाग 12. निशांत कितीतरी वेळ वाणीला छातीशी कवटाळून उभा होता. ती सही सलामत सुरक्षित होती यातच सर्व होतं. थोड्या वेळाने त्याने तिला बाजूला केलं. तो तिला रूममध्ये घेऊन गेला. दोघेही बेडवर बसले. वाणी अजूनही त्याच्याकडे गोंधळूनच बघत होती. त्याने तिचे दोन्ही हात स्वतःच्या हातात घेतले. तशी ती अजूनच गोंधळली. वाणी, तुला माझ्यावर विश्वास आहे ना? निशांत म्हणाला, पण ती काहीच बोलली नाही. एकटक त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव आता निघून गेले होते. ती तशीच भावनाहीन चेहऱ्याने त्याच्याकडे बघत होती. कारण तिला कळालं होतं त्याला काय म्हणायचे ते. त्याच्याही ते लक्षात आलं. त्यामुळे तो अजूनच घाबरला होता. मामा, एवढं फिरून बोलण्याची गरज नाही येऊ तुम्हाला. सरळ सांगायचं होतं की तू आता इथेच राहा. तुझी इच्छा असो की नसो. नसलेल्या नात्याला सांभाळत बस. दर दिवशी दरवेळी मरत राहा. बस, एवढं सोपं होतं बोलणं. हे माझ्यावर विश्वास आहे ना वगैरे, माझ्यावर प्रेम आहे ना वगैरे, एवढं सगळं बोलण्यात वेळ घालवण्याची गरज नव्हती. ठीक आहे, तुमची इच्छा आहे ही, मी ती मान्य करते. तुम्ही मला लहानपणापासून सांभाळले. तुमचं बोलणं मी कशी टाळू शकते ना? चालेल, घरी गेल्यानंतर माझं सामान तेवढं पाठवून द्याल. वाणी निशांतच्या हातातून हात काढून घेत उठत बोलली. तो मात्र सुन्न होऊन तसाच बसून होता. तिचं तुम्ही मला लहानपणापासून सांभाळले, तुमचं बोलणं मी कशी टाळू शकते ना, हे वाक्य त्याच्या फारच जिव्हारी लागलं होतं. एक प्रकारे ती त्याच्या पालनपोषणाला उपकाराची उपमा देत होती. तरीही दुखावलेला तो बोलू लागला. तुझ्या भल्याचंच आहे बाळा हे. निशांत तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. हो ना मामा, मी कुठे नाही म्हणते. ठीक आहे, जा आता, उशीर व्हायला आलाय. की जेवून जाताय? वाणीचं ते तुटक वागणं आणि बोलणं आता त्याला सहन होईना. तो समोर येत तिच्याकडे बघू लागला. जातो आम्ही आता. तुझं सामान सकाळी पाठवून देतो मी. आता खूप उशीर झालाय. निशांत वाणीकडे बघत म्हणाला. नेहमीच्या सवयीप्रमाणे ती त्याला मिठी मारेल असे त्याला वाटलं. धन्यवाद, ती हात जोडत म्हणाली आणि बाहेर निघून गेली. तसं त्याच्या डोळ्यातून पाणी गालावर ओघळू लागलं. किती वेळचे त्याने ते डोळ्यांतच धरून ठेवलेले होते, पण आता त्यांनाही थांबू वाटत नव्हतं. सुमती आजी आणि स्मिताला त्याचं खूप वाईट वाटत होतं. तसं स्मिताने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. अहो, तिने त्याला हाक मारली. तसे त्याने डोळे पुसले आणि तिच्याकडे बघू लागला. त्याचा त्रास त्याच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होता. अहो, मला नाही माहीत तुम्ही बाहेर काय बोललात ते, पण तुम्ही जे काही कराल ते तिच्या भल्यासाठीच असेल. घेईल ती समजून हळूहळू. नका काळजी करू. स्मिता त्याला समजावत म्हणाली. सुमती आजीही त्याला थोपटत होत्या. अमर आणि निशांत दोघेही सारखेच होते. त्यांना लहानपणापासून ओळखत होत्या त्या निशांतला. आजी, निघतो आम्ही. खूप उशीर होत आलाय. निशांत त्यांच्याकडे बघत म्हणाला. त्याने त्यांचा हात हातात घेतला. सावकाश जा हा. इथली काळजी करू नकोस. वाणी, आता आमची जबाबदारी आहे. आजी त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाल्या.
तसा निशांतने दुसरा हात त्यांच्या हातावर ठेवला. तिच्याकडून काही चुकलं तर माफ कराल आजी तिला. लहान आहे ती. निशांत एका वडिलाप्रमाणे बोलत होता. आजी डोळ्यांनीच त्याला हो म्हणत हसल्या. तोही हसला. निशांत, स्मिता आणि आजी तिघेही बाहेर आले. निशांतचा चेहरा फारच उतरलेला होता. कसानुसा हसण्याचा प्रयत्न करत होता. अमर त्याला पाहून त्याच्याकडे आला आणि त्याला मिठी मारली. आजोबाही त्याच्याकडे बघून हसले. त्याची नजर वाणीकडे गेली, जी एकटक खाली जमिनीकडे बघत होती. तसा तो तिच्याकडे गेला. वाणी, त्याने आवाज दिला. तिने फक्त वर मान करून त्याच्याकडे पाहिलं. काळजी घेशील स्वतःची, निशांत म्हणाला. हो, मी घेईन काळजी. तुम्ही नका काळजी करू, वाणी दुखावलेल्या स्वरात म्हणाली. तसा पुन्हा निशांतला भरून आलं. तिच्या मनात आपल्याबद्दलचा राग त्याला सहन होत नव्हता, पण तिच्या बोलण्याचा अमरला राग आला होता. ती बोलली त्याचं काही नसतं वाटलं, पण तिच्या बोलण्याचा टोन वेगळाच होता. तो तिला काही बोलायला जाणार तर आजोबांनी त्याचा हात धरून त्याला मागे खेचलं. तसा तो जागेवरच थांबला. राग लवकर यायचा त्याला. रागात त्याने काही उलटसुलट बोलू नये म्हणून आजोबांनी रोखलं होतं. निशांतने नाराजीने सर्वांना निरोप दिला. तशी वाणी आजींच्या रूममध्ये गेली. स्वतःला बेडवर झोकून दिलं आणि मोठमोठ्याने रडू लागली. तिच्या रडण्याचा आवाज एवढा मोठा होता की बाहेरच्या सगळ्यांना ऐकू येत होता. तशा आजी आत आल्या. वाणी त्यांना रडताना दिसली म्हणून त्या तिच्याजवळ आल्या. मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तशी वाणीने उठून त्यांच्याकडे पाहिलं आणि पटकन त्यांच्या कुशीत शिरली. आजी, खूप त्रास होतोय हो. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल आता, वाणी रडत रडत म्हणाली. आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवतच होत्या. आजींनाही वाईट वाटत होतं. तुझ्यामुळे कसा त्रास होईल बाळा आम्हाला, आजीने विचारलं. तुम्हाला यांनी काही सांगितलं नाही का माझ्याबद्दल? मी विधवा आहे आजी, वाणी त्यांच्याकडे बघत बोलली. तू विधवा होतीस, आता सुवासनी आहेस तू. माझ्या अमरची बायको आहेस. आणि कोण म्हणतं की विधवा स्त्रियांनी पुन्हा घर संसार करू नये? जे म्हणतात ना, त्यांची बुद्धी छोटी असते. ते लोक रोगी असतात आणि रोगाचा आपल्यावर प्रभाव होऊ द्यायचा नसतो. आपण दुर्लक्ष करायच्या असतात काही गोष्टी. आता तू अजिबात काही काळजी करायची नाही कुठल्याही गोष्टीची. आम्ही आहोत तुझ्यासोबत. चल, जेवण करून घे आणि निशांतला फोन कर. तू बोलली नाहीस म्हणून नाराज झालाय तो. आजी प्रेमाने तिला सगळ्या गोष्टी समजावून सांगत होत्या. हो, असं म्हणत ती उठली आणि फ्रेश व्हायला निघून गेली. आजी आणि वाणी बाहेर आल्या. सर्वांनी जेवणं आटोपली. वाणीने निशांतला फोन लावला आणि त्याची माफी मागितली. उद्या घरी येते म्हणून सांगितलं. मोजकच बोलून फोन ठेवून दिला. काय? त्या चौधरीने त्या मुलीसोबत लग्न केलं आणि मला ही गोष्ट आत्ता कळते? त्या मुलीच्या मागावर लावलेल्या बंटाचा काही पत्ताच नाही. मित्तल जोरजोरात श्वास घेत संतापत बोलत होता. आत्ताच त्याच्या बॉडीगार्डने त्याला अमर आणि वाणीच्या लग्नाची माहिती दिली होती. त्याचा काहीच पत्ता नाहीये बॉस. त्याचा फोनही नाही लागत आहे. म्हणजे लागतोय पण उचलत नाहीये. बॉडीगार्ड म्हणाला, जो सकाळपासून त्याला फोन करत होता. लागतोय पण उचलत नाहीये म्हणजे नक्कीच तो त्या चौधरीच्या तावडीत सापडलाय. असो, त्याने जरी त्या मुलीसोबत लग्न केलेलं असेल तरी मी तिला उचलणार.
बघता क्षणी माझ्या मुलाला आवडली होती ती. त्याला मिळवून देणार मी. आतापर्यंत आपण लपून वार करत होतो, आता समोरून वार करायचा. येतोय मी चौधरी, तयार रहा. मित्तल असं म्हणत शेवटी जोरजोरात हसू लागला. काय खेळी खेळणार आता मित्तल? आणि मित्तलचा मुलगा? हा काय नवीन ट्विस्ट आहे आता? पुढील भाग लवकरच. जर तुम्हाला आपल्या कथेचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या कथेचे सर्व अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद.